नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आत्मार्थम जीव लोकेस्मिन को न जीवती मानवः परमपरोपकारार्थम यो जीवती सजीवती. अर्थात या जगामध्ये प्रत्येक मनुष्य प्राणी हा स्वतःपुरतं बघतो, पण मात्र जे दुसऱ्यासाठी जगतात ते खऱ्या अर्थाने जगतात. मुळात मंडळी, दान ही संकल्पना आपली संस्कृती संस्कार यामध्ये कायमच अधोरेखित केलेली आहे. आणि या दृष्टिकोनातून विचार करताना दानाचं महत्त्व हे समाधान आणि दान या दोन्ही गोष्टी एका सणाच्या दोन बाजू अशा पद्धतीने आपल्या मनावर बिंबल्या जातात. हे सगळं असून सुद्धा जेव्हा आपण विचार करतो की अवयवदान देहदान, तेव्हा अर्थातच ते परमदान या संकल्पनेमध्ये मोडतं आणि त्याचं महत्त्व हे कायमच उच्च आहे हे आपण जाणतो. जेव्हा एक व्यक्ती अवयवदान किंवा देहदानाचा निर्णय घेते तेव्हा त्याबरोबरीने अनेक जीवांना आयुष्य सुरळीत सुकर होण्यासाठी वाट मिळते. हे सगळं माहिती आहे तरी सुद्धा अवयवदान ही संकल्पना आज समज गैरसमज कृतीमध्ये अभाव अशा सगळ्या गुंत्यांमध्ये अडकलेली आहे. 13 ऑगस्ट हा जागतिक पातळीवरती अवयवदान दिवस आहे. त्या दृष्टिकोनातनं आजचा आपला हा सखी सह्याद्रीचा विशेष भाग. जागतिक अवयव या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करण्यासाठी 2 तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. नाव ही या दोघांची मोठी ओळख आहे, त्यांची ओळख करून घेऊया. डॉक्टर विजय सुरासे आणि डॉक्टर अन्वय मुळे. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचं मी मनपूर्वक स्वागत करते. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय सुरासे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर हृदयरोग क्षेत्रातला त्यांचा मोठा अनुभव आहे आणि त्याचबरोबर ब्रिटिश युरोपियन अमेरिकन फेलोशिप सन्मान प्राप्त करणारे सर्वात तरुण डॉक्टर असा त्यांचा नावलौकिक आहे. आपले दुसरे तज्ज्ञ डॉक्टर अन्वय मुळे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे जागतिक कीर्तीचे हृदयरोग शल्य चिकित्सक ही त्यांची ओळख आहे. एका वर्षामध्ये अतिशय किचकट मानल्या गेलेल्या हृदयरोपणाच्या विक्रमी संख्या आहे. 24 सलग यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अन्वय मुळे अशी त्यांची ओळख आहे. एका सेंटरमध्ये हे पार पडणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि यशस्वीरित्या हे पार पडलेलं आहे. आपला सहभाग मुलाचा आहे. अवयव रोपण आणि अवयवदान या संकल्पना नेमक्या काय आहेत या दृष्टिकोनातनं ही संकल्पना आणि हे सगळी ही जी प्रक्रिया आहे हे समजून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर अनेक तज्ज्ञ नामांकित व्यक्ती या कार्यक्रमामध्ये फोनच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की अवयव दान करतात त्या व्यक्ती, अवयव ज्यांच्यावरती पोचतात त्या व्यक्ती आणि त्याचबरोबर यामध्ये समूहाचं हे काम आहे. समूहाच्या माध्यमातून घडणारी ही कृती आहे. त्या समूहामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे अनेक मान्यवर हे सगळेजण आज सहभागी होत आहेत. आपल्यालाही सहभागी व्हायचे. दूरध्वनी क्रमांक माहिती आहेतच, चटकन टिपून घ्या. ते असेल 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया अवयवदान देहदान याविषयी. डॉक्टर विजय सुरासे, सगळ्यात आधी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की देहदान ही संकल्पना किंवा अवयवदान ही संकल्पना जागतिक पातळीवरती याचं महत्त्व आहे, तरी सुद्धा भारतामध्ये आज त्याची अवस्था कशी आहे? सर्वप्रथम सखीच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपले खूप खूप आभार. आपण इथे मला बोलवलं. अत्यंत महत्त्वाचा विषय हा. ह्या विषयाबाबतीत खूप चर्चा झाल्या पाहिजे जेणेकरून जनजागृती होईल या विषयाबाबत. पुरातन कालापासून अगदी आपण सगळे जाणतो गणपती बाप्पा ट्रान्सप्लांटचं हे एक सगळ्यात मोठं उदाहरण. झिनोग्राफ्ट ट्रान्सप्लांटेशन जे म्हणतो आपण याबाबतीत सगळे जाणत आहात, पण वैज्ञानिकदृष्ट्या आपण याबाबतीत कधी विचार केलेला नाही. बरं, एवढं फार पुढे त्याच्यानंतर दुसऱ्या शतकामध्ये आपण जाऊयात. संहिता याच्या चरित्रामध्ये आपलं सुश्रुता हे जे सगळ्यात पहिले जे डॉक्टर जगात मानले जातात, ज्यांची सगळ्या म्हणजे शास्त्रामध्ये दखल घेतली गेलेली आहे, ते पहिले ट्रान्सप्लांट सर्जन आणि ते भारतीय होते. म्हणजे आपण बघा विज्ञानामध्ये प्रगती आपण तेव्हाच केली होती पुरातन कालामध्ये. आता त्याच बाबतीतल्या ह्या गोष्टी ज्याच्यामुळे आता काळाची गरज आहे त्याची चर्चा होणं गरजेची आहे. आणि कारण आता कसं आहे, ट्रान्सप्लांट ह्या ऑपरेशनची शल्यचिकित्सक
शासनाकडून आपण अवयवरोपणाची आता खूप गरज आहे, काळाची गरज आहे. भारतामध्ये आपण जेव्हा वैद्यकशास्त्रामध्ये प्रगती झाली असं म्हणतो, शिखर गाठलं असं म्हणतो, हे फक्त रेकॉर्ड निर्माण करण्यासाठी नव्हे, एक जागतिक स्तरावरती एक उंची निर्माण करण्यासाठी ह्या शस्त्रक्रिया भारतामध्ये खूप संख्येने झाले पाहिजे. कारण जीवनशैलीमुळे काही होणारे आजार शेवटी असे असतात की त्याच्यावरती कुठलेच उपचार नसतात. कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन करून औषधं देऊन ते रुग्ण बरे होणारे नसतात. तर तशा रुग्णांमध्ये अवयवरोपण हे एकमेव वरदान आहे. आता नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये बाल्यावस्थेमध्ये वाचलंय की रक्तदान, नेत्रदान किंवा अन्नदान ह्या दानापुरतंच मर्यादित शिक्षण होतं. पण आता काळाची गरज अशी आहे, शालेय शिक्षणामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाली पाहिजे की विविध प्रकारचे अवयव दान केले जाऊ शकतं, देहदान केले जाऊ शकतं आणि अवयवदानाचा फायदा किमान 35 ते 40 रुग्णांना क्वालिटी लाईफ निर्मितीसाठी तुम्ही फायदा करून देऊ शकतात. जिवंत अवस्थेमध्ये काही आपण अवयव दान करू शकतो, मृत अवस्थेमध्ये आपण काही अवयवांचं दान करू शकतो, पण त्याचा एक विशिष्ट कालावधी असतो. जिवंत अवस्थेमध्ये आपण आपली एक मूत्रपिंड दान करू शकतो किंवा यकृताचा थोडा भाग आपण दान करू शकतो, आतड्यांचा थोडा भाग दान करू शकतो, त्वचेचा आपण काही भाग दान करू शकतो. पण सगळ्यात महत्वाची गरज आहे ह्या गोष्टीची जाण ठेवणं की कॅडावर, ब्रेन डेड, मेंदू मृत्यू झालेला जो व्यक्ती असतो त्याला काहीच कळत नसतं. शेवटी पंचमहाभूतात विलीन होणार असतो, माती होणार असती. तशा देहातून जर कुठली जर महत्वाची अवयव काढून जर एखाद्या आजारी, जो क्लिष्ट आजाराने त्रस्त परिवारातील एक फार प्रमुख व्यक्ती, जो विशिष्ट वयोगटामध्ये जो त्या घराचा उदरनिर्वाह चालवणारा, ब्रेड अँड बटर चालवणारा व्यक्ती आजारी असतो, त्याला जर अवयव दिले तर तो किमान 40-50 वर्षे क्वालिटी लाईफ जगू शकतो. तर या बाबतीत जनजागृती झाली पाहिजे की देहदानापेक्षा अधिक पुढे आपण जाऊन अवयवदानाची माहिती सगळ्यांनी जाणली पाहिजे आणि अवयवदानासाठी स्वीकृती केली पाहिजे. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तुमच्या दोघांच्या परवानगीने तो आधी घेते. डॉक्टर भारत वावड आपल्याशी बोलतायत. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की अवयवदान करताना साधारणतः वयाची काही अट असते का, आणि आपण जर अवयवदान करायचं असेल तर आपण संपर्क कुठे करू शकतो आणि कोणत्या प्रकारच्या फॉर्मॅलिटी पुऱ्या करणं आवश्यक असतं? धन्यवाद. डॉक्टर अन्वय मुळे. अवयवदानाला वयाची मर्यादा नाही. कुठल्याही वयाचे कुठल्याही स्त्री किंवा पुरुष हे अवयवदान करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला कुठे घोषणा करायची नाही, काही नाही, फक्त आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवायचं. कारण अशा अवस्थेमध्ये आपली एक कंडिशन असेल की ज्यावेळी आपण अनकॉन्शियस असतो किंवा शय्येवरती पडलेलो असतो, व्हेंटिलेटरवरती असतो, आणि जेव्हा आपल्याला ब्रेन डेड डिक्लेअर केलं असतं तेव्हा स्वतः आपली कन्सेंट देता येणं शक्यच नसतं. म्हणून आपण जिवंत असतानाच तुमची जी इच्छा असते ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना सांगून ठेवायची असते. जवळच्या नातेवाईकांना जेव्हा तुम्हाला तुमची कंडिशन कळते आणि डॉक्टर फोन करून सांगतात की यांना रोडमध्ये ऍक्सिडेंट झाला किंवा ब्रेनमध्ये हेमरेज झालंय आणि हे अनकॉन्शियस आहेत, तेव्हा त्यांची पण इतकी नाजूक अवस्था असते सर्व नातेवाईकांची की त्यांना हा निर्णय घेणं कठीण जातं जर आपण त्यांना आपली इच्छा आधीच सांगितलेली नसेल तर. ती जर सांगितली असेल तर त्यांना तो निर्णय घेणं फार सोपं जातं. त्यांना फक्त त्या डॉक्टरांना सांगायचं की आमच्या ह्या आवडती व्यक्ती आज आमच्यातून निघून चालली आहे, पण ती आपल्या अवयवरूपाने किंवा त्यांची इच्छा आहे म्हणून अवयवदान केल्यानंतर दुसऱ्या कोणामध्ये तरी जिवंत राहू शकेल त्या अवयवरूपी. तर त्यांना डॉक्टरनं सांगितलं तर डॉक्टर पुढचं जे आहे ते गव्हर्नमेंटला सांगणं, झोनल ट्रान्सप्लांट कमिटीला सांगणं, हे सगळ्या गोष्टी ते डॉक्टर, त्या हॉस्पिटलचे डॉक्टर आपोआप करतात. ज्या हॉस्पिटलमध्ये असं हृदय शस्त्रक्रिया करण्याची किंवा किडनी शस्त्रक्रिया करण्याची, अवयवरोपण करण्याची ज्या हॉस्पिटलला परवानगी नसते किंवा नाहीये की ते नसतात, तेव्हा त्यांना जवळच्या एखाद्या अशा हॉस्पिटलमध्ये हलवलं जातं, शिफ्ट केलं जातं, किंवा आमच्या टीम ज्या असतात हे अवयवरोपण करणाऱ्या त्या तिथे जाऊन ते ऑर्गन चांगले आहेत की नाही बघून मग ते घेऊन येतात. जेव्हा एखादा रुग्ण निवडला जातो की अवयवरोपण करायचं आहे आणि ज्या व्यक्तीवर करायचं आहे, या दोघांची निवड ही नेमकी कशा प्रकारची पद्धती असते? एखादा व्यक्ती आजारी असला की तो डॉक्टरकडे जातो, स्पेशलिस्टकडे जातो, तज्ज्ञाकडे जातो. आता पहिल्याच भेटीमध्ये अवयवरोपण हा सल्ला दिला जात नाही, कारण आजारी रुग्ण डॉक्टरकडे सारखा जातो. विशिष्ट कालावधीनंतर त्याला भेटीस डॉक्टर बोलवतात, त्याच्या आजाराबाबतीत तपशील जाणून घेतात, तपासण्या करतात, खूप विशेष प्रयोग करून वेगवेगळे उपचार देऊन जेव्हा प्रयास त्यांचे थकतात, रुग्णही जेव्हा जाणतो की आपल्याला औषधाचा किंवा इतर ऑपरेशनचा काही फायदा होत नाही, की डॉक्टर आम्हाला याच्या पुढे मार्ग सांगा, त्यावेळेला डॉक्टर जरी त्या रुग्णाला माहिती नसलं तरी पण हा विषय नक्कीच त्यांना समजावून सांगतात की अवयवरोपण हा एक मार्ग आहे. आता
अनेक वर्ष एखाद्या डॉक्टरकडे जात असलेली व्यक्ती ज्याचं हृदय फार बलूल झालेलं आहे, हृदयाची पंपिंग फार कमी झालेली आहे, विशिष्ट आजारांनी कॉम्प्लेक्स आजार निर्माण होऊन आता यापुढे अँजिओप्लास्टी, बायपास किंवा कुठले दुसरे लिव्हरचे उपचार, मूत्रपिंडाचे उपचार यशस्वी ठरणारे नसतात, त्यावेळेला तो तज्ज्ञ ठरवतो, तो फिजिशियन ठरवतो की तुम्हाला आता अवयवरोपणाची गरज आहे. आणि मग शल्यचिकित्सकाकडे त्यांचा सल्ला मागितला जातो की बघा ह्या व्यक्तीमध्ये आता ऑर्गन डोनेशनचा आपण विषय हा फॅमिलीमध्ये बोलायला हवा आणि ह्या रुग्णाला जर फायदा देता आला, कॅडवरचा असो, ब्रेन डेड इंडिव्हिज्युअलचा असो, त्याच्या लिस्टवरती टाकायला पाहिजे किंवा कुठल्या तरी त्यांच्या नातीगोती जे असतात त्यांना सांगून जे रक्ताच्या नात्यातले काही विशिष्ट शासनाने परवानगी दिलेले काही नातेवाईक असतात त्यांना जर आपण कन्व्हिन्स करू शकलो ऑर्गन डोनेशनसाठी तर तिथून पुढे मग शस्त्रक्रियेसाठी आम्ही वाटचाल करतो. रुग्ण आणि दाता अशा पद्धतीने निवड होते. पुढचा फोन आहे मंजुळा शेणॉय यांचा. नमस्कार. नमस्कार. मला खरं म्हणजे साक्षात देवच आहेत, 2 डॉक्टर आज आलेले आहेत. तर त्यांना असं विचारायचं की देहदान केल्यानंतर काही अवयव जे अगदी गरजू आहेत त्यांनाच पोचवलं जातं, ह्याच्याविषयी काही म्हणजे कशा प्रकारे ते कन्फर्म होतं आणि नातेवाईकांना त्याविषयी सांगितलं जातं का? कारण का हल्ली रॅकेट विषयी खूपच बाहेर पडते, त्यामुळे जरा भीती वाटते, म्हणूनच हा प्रश्न. धन्यवाद. धन्यवाद. हा चांगला मुद्दा आहे आणि हे रॅकेट्स वगैरे जे देशभरामध्ये चाललेले आहेत किंवा तुम्ही ऐकता आहात पेपरामध्ये किंवा न्यूजमध्ये, कॅडावर डोनेशनमध्ये जेव्हा मेंदूनी मृत्यू होतो त्या अवस्थेमध्ये हे रॅकेट्स बनणं शक्यच नाहीये. एक लक्षात घ्या, तुम्ही आता जे म्हणालात ते देहदान आहे. देहदान वेगळं आहे, अवयवदान वेगळं आहे. मेंदू मृत्यूनंतर होणारं दान वेगळं आणि जिवंत असताना दिलेला ऑर्गन वेगळा. आज भारतामध्ये कॅडावरी डोनेशनचं प्रमाण एवढं कमी आहे, परदेशांमध्ये ते एवढं जास्ती आहे की 85 ते 90% लोकांना जे ट्रान्सप्लांट होतात परदेशामध्ये ते कॅडावरी डोनेशन होतात, मेंदू मृत्यूनंतरचे होतात. भारतामध्ये 85 ते 90% लाईव्ह डोनर्स येतात. जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल आणि त्यांनी आपली अवयव दान केली की ज्याला त्याची जरूर नाहीये, अवयवांची जरूर ही पृथ्वीवरती आहे, मेल्यानंतर नाहीये, अशी जर आपण दान केले तर एखाद्या जिवंत माणसाला त्याचा अर्ध लिव्हर किंवा एक किडनी काढून द्यायची जरूरच काय? मग असे स्कॅम किंवा तुम्ही जे म्हणता आहात ते होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही किंवा येत नाही. मृत्यूनंतर, मेंदूच्या झालेल्या मृत्यूनंतर तुमचं वय कुठले असू दे, तुमचे किंवा आजार कुठले असू दे, एकदा तुम्ही दान करायचं ठरवलं की ते त्या तज्ज्ञ जे असतात, त्या डॉक्टर जे तज्ज्ञ असतात त्या फील्डमधले, मूत्रपिंडाचे किंवा यकृताचे किंवा हृदयाचे किंवा डोळ्याचे, ते ऑर्गन कसे आहेत ते तपासून घेतात आणि ते जर चांगले असतील तरच ते काढून घेतात. आणि समजा ज्यावेळी ते काढले जातात त्यावेळी त्या रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितलं जातं की नाही, यांचं हृदय चांगलं नाहीये, त्यामुळे आम्ही ते घेऊ शकत नाही, मग फक्त यकृत आणि किडनी यांचंच दान देता येतं. आज या लोकांची संख्या ज्यांना जरूर आहे ती 10 लाखापेक्षा जास्ती आहे आणि ते आपल्या घड्याळच्या सेकंद काट्याप्रमाणे ती वाढत चालली आहे दर सेकंदाला. आणि एवढी ती गरज आहे की आज मृतदेह जे आहेत त्या मृतदेहातून मिळणारे जे ऑर्गन्स आहेत त्यांची संख्या फारच कमी आहे. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर 0.5 इन 1 मिलियन म्हणजे 1 लाखामध्ये 0.5 एवढाच फक्त ऑर्गन डोनेशनचा आपल्याकडे तो होतो. आणि त्याचबरोबर ती परदेशामध्ये तो 14 ते 15 लोक एका लाखामधली 14 ते 15 लोक त्यांचे अवयव दान करतात. देहदान हे वेगळं आहे, लक्षात घ्या. देहदान म्हणजे माझा वयोमानाप्रमाणे झालेला मृत्यूनंतर माझे जर अवयव काही कामाचे नसतील तर माझा देह हा मेडिकल कॉलेजला देण्यात येतो आणि तिकडे मुलांना शिकण्यासाठी, डॉक्टर बनताना जी मुलं शिकतात त्यांना शिकण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. अवयवदान हे अवयव काढून दुसऱ्या एका व्यक्तीमध्ये घातलं जातं आणि ते त्या रूपाने चालू राहतं. त्या दोघांमध्ये थोडा फरक आहे, तो नीट ध्यानात घ्या. देहदान हे वयोवृद्ध झालेल्या माणसांना करता येतं, अवयवदान हे कोणालाही करता येतं. तुमचे अवयव चांगले आहेत की नाही, घेण्यासारखे आहेत की नाही हे डॉक्टर निवडूनच मगच ती घेऊन ती दुसऱ्या पेशंटला देण्यात येतात. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की या सगळ्या प्रोसेस जी आहे ती अतिशय वेगाने घडायला हवी, नाही का? अतिशय वेगाने घडायला हवी. साधारणपणे हृदयारोपणामध्ये ते सत्य आहे का आपल्याला 4 तासच असतात. म्हणजे नातेवाईकांनी निर्णय जो आहे तो तत्परतेने घ्यायला हवा, तो तत्परतेने घ्यावा लागतो.
मग ही पुढची प्रोसेस जी आहे ते वैद्यकीय टीम सांभाळतेच, पण नातेवाईकांचा भावना बाजूला ठेवून निर्णय जो आहे तो तत्परतेने व्हायला हवा. हा चांगला, अतिशय चांगला मुद्दा आहे. कारण जेव्हा आपल्याला मला रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाला किंवा मेंदूमध्ये हिमरेज झालं, ब्लिडिंग झालं, तर मला कितीही चांगली ट्रीटमेंट दिली, कुठल्याही चांगल्या सेंटरला ठेवलं, तरी अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये त्या डॉक्टरांच्या असं लक्षात आलंय की हे पेशंट 5-6 दिवसापेक्षा जास्ती जगत नाही. आणि ते जे कृत्रिमरित्या त्यांना जिवंत ठेवलं जातं, त्यांना कृत्रिमरित्या जिवंत ठेवलं जातं, आणि जेव्हा तो श्वास त्यांचा बंद पडलेला असतो, अनेक वेळा तुम्ही बघाल की अनकॉन्शियस पेशंट असतो, पण 10 वर्ष 15 वर्ष तो व्हेजिटेबल म्हणून पडलेला असतो, पण तो श्वास घेत असतो. जेव्हा हा मृत्यू जो होतो आणि आम्ही अवयव काढतो, तो पेशंट श्वास घेऊ शकत नाही. म्हणजे मी व्हेंटिलेटर बंद केला की श्वास बंद पडतो, आणि अशाच पेशंटचं फक्त आम्ही अवयव घेऊ शकतो. बरोबर आहे. यामध्ये एक महत्वाचा उल्लेख तुमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये आला, तो म्हणजे असं की इथे एक टीम काम करत असते. ही वैद्यकीय टीम जेव्हा निर्णय घेते की अवयव दान करायचं आहे आणि दाता अमुक एका ठिकाणी आहे, मग या सगळ्यामध्ये एक अवयव काढून दुसऱ्या दात्यापर्यंत पोस्ट करण्यासाठी एक महत्वाची टीम असते, ती म्हणजे पोलिसांची टीम. त्या दृष्टिकोनातनं आता आपल्याशी संपर्कामध्ये आहेत ठाणे पोलीस मुख्यालयाच्या उपायुक्त डॉक्टर रश्मी करंदीकर. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. ग्रीन कॉरिडॉर ही संकल्पना अवयवदान या संकल्पनेमध्ये अतिशय महत्वाची भूमिका निभावते. ही संकल्पना काय आहे हे ऐकायला आवडेल. डेफिनेटली, कारण अवयवदान हा फार महत्वाचा विषय आहे. आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्व दर्शकांनाही आवाहन करेन की जेव्हा अशी परिस्थिती असते की आपण अवयवदान करू शकतो, तेव्हा त्यांनी नक्की करावं, आणि अवयवदानाचे फॉर्मची आपण फिल करून ठेवणं आवश्यक आहे. आता मी ग्रीन कॉरिडॉरकडे वळते. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे जेव्हा एका हॉस्पिटलकडून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला एखादा अवयव जो आहे तो ट्रान्सफर करायचा असतो, तेव्हा आपण ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती करतो. मी यापूर्वी 2 वेळेला केलेली आहे ती, आणि अत्यंत सक्सेसफुली झाली आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं हे असतं की जेव्हा आपल्याला हॉस्पिटलमधून कॉल येतो, तेव्हा आपल्या हातात काही वेळेला 1 ते 2 तासाचा वेळ असतो, आणि त्या 2 तासात आपल्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा जो रस्ता आहे तो जवळजवळ आपण फ्री करून देतो त्यांना, की ज्यायोगे जितक्या लवकर आपण हा अवयव दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवता येईल. कारण असं असतं, विशेषतः हृदयाच्या बाबतीत, म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांटमध्ये ग्रीन कॉरिडॉर निर्माण केला होता ठाण्यामध्ये, त्याच्यामध्ये हृदयाच्या बाबतीत ते जितक्या लवकर आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकू, तितकी दुसऱ्या जी सर्जरी असते त्याच्या सक्सेसला मदत होते. त्याच्यामुळे एक नागरिक म्हणून आणि पोलीस म्हणून मला वाटतं की आपलं कर्तव्य आहे ग्रीन कॉरिडॉरच्या वेळेला सर्वांनी मदत करणं. सर्वात महत्वाची जी ग्रीन कॉरिडॉरमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी येते, कधी कधी रात्रीच्या वेळेला फोन येतात, अशा वेळेला आपल्याकडे पुरेसा स्टाफ नसतो. मग तो स्टाफ 1 तासात आपण गोळा करून तो रस्त्यावर उभा करणं आणि ती गाडी स्मूथली दुसरीकडे हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं, हे एक मोठं आव्हान असतं. त्याच्यानंतर दुसरं मी नागरिकांना आव्हान करेन, कारण असं नाहीये की फक्त रात्रीच्याच वेळेला असतं. आपल्याकडे कित्येकदा पीक अवरला देखील आपल्याला हे ट्रान्सप्लांटची मुवमेंट करायची असते ग्रीन कॉरिडॉरची. अशा वेळेला माझं नागरिकांना आव्हान आहे की ही फार अचानक कळलेली मुवमेंट असते, त्याच्यामुळे आपण मीडियातून त्यांना कळवूच शकतो असं नाही. म्हणजे कळवता आलं तर ते आपण मदतीचं आव्हान नागरिकांना कळू शकतो, पण अशा वेळेला नसेल आणि एखादा अँब्युलन्स आणि त्याच्या पुढे पोलिसच्या गाड्या अशी मुवमेंट आपल्याला जाताना दिसत असेल तर त्याला पूर्ण सहकार्य करावं. कित्येकदा काय होतं, नागरिक त्यावेळेला गाड्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात रस्त्याच्या, किंवा त्यांच्या कॅनव्हामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. तर ह्या मुवमेंटच्या वेळेला पोलिसांना त्यांना अडवून त्यांना बाजूला करणं हे डिफिकल्ट जातं. म्हणजे आपल्या टप्प्याटप्प्यावर पोलीस असतात, पण 2 टप्प्यांच्या मधली जर असेल एखादी गाडी येऊन राहिली आणि मग त्याच्यामुळे जर अडथळा आला तर तसं करू नये. आणि नुसतं ग्रीन कॉरिडॉर नाही, माझं तर म्हणणं आहे की वे टू अँब्युलन्स मुवमेंट ही आपण ठाण्यात चालवली होती. अँब्युलन्स जेव्हा जात असेल किंवा असे ग्रीन कॉरिडॉर मध्ये अँब्युलन्स आणि त्याच्या पुढे पोलिसच्या गाड्या तुम्हाला दिसत असतील, तेव्हा त्याला सहकार्य करा, कारण हा कोणासाठी एखाद्या जीवाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही जेव्हा त्यांना मदत कराल तेव्हाच ग्रीन कॉरिडॉर सक्सेस होऊ शकेल. आणि अजून मी एक दर्शकांना आवर्जून सांगू इच्छिते, आणि तुम्हालाही, ते सगळं झाल्यानंतर ते डॉक्टर, पेशंटचे नातेवाईक आणि पोलीस त्यांच्या डोळ्यातलं जे समाधान असतं आणि आपण एका नोबेल कॉजसाठी केलेली जी मदत असते, मला वाटतं त्या समाधानाचं किंमत तुम्ही कशातही करू शकत नाही. त्याच्यामुळे नागरिकांनी याला सहकार्य करावं आणि या नोबेल कॉजला जेवढं आपण पोहोचवू शकू लोकांपर्यंत तेवढं जास्त पोहोचवावं. नक्कीच मॅडम, या ग्रीन कॉरिडॉरचा आपण एक यशस्वी सहभाग आहात.
आपण कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि ही माहिती महत्वाची दिलीत, आपल्या माध्यमातून संदेशही पोहोचवलेत. मनपूर्वक आभार मानते. बरोबर, जेव्हा अवयवदान देहदान ही संकल्पना आपण समजून घेत असतो, ती कशा पद्धतीने पार पडते, तेव्हा ज्यांच्यावरती ही शस्त्रक्रिया पार पडते ती व्यक्ती आणि त्यांचं पुढचं आयुष्य हे फार कुतूहल असतं सामान्य माणसाच्या मनामध्ये. तर आत्ता आपल्याकडे दूरध्वनीच्या माध्यमातून जोडलेले आहेत राजन देसाई. हे स्वतः यांच्यावरती हृदयरोपणाची शस्त्रक्रिया पार पडलेली आहे आणि यशस्वीपणे पार पडल्यानंतर आज अधिकारी या नात्याने आपल्या कामामध्ये ते खूप यशस्वीपणे रुजू झालेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ही शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतरची त्यांची कार्यप्रणाली कशा पद्धतीने सुरळीत सुरू आहे. नमस्कार देसाई सर. नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. हृदयरोपण शस्त्रक्रिया हा शब्द जेव्हा माहिती असतो आणि ती कृती ज्या व्यक्तीवर घडलेली आहे त्यानंतरचं तुमचं आयुष्य याविषयी. मी पूर्वीपेक्षा खूपच आता एनर्जेटिक आहे. मी माझी सर्व कामं व्यवस्थित पार पडतोय. मी दररोज 20 किलोमीटर कांदिवली टू बोरिवली, कांदिवली टू बांद्रा दररोज ट्रॅव्हल करतोय आणि माझ्या कामात पूर्ण उत्साह आहे. आणि मी म्हणजे आय एम डे बाय डे आय एम इम्प्रुव्हिंग. देर इज नो डाऊट. आय एम टोटल फुल्ली थँकफुल टू डॉक्टर मुळे, पॉर्टिस अँड देअर टीम. इट वॉज एक्सलंट. म्हणजे त्याच्यात प्रश्नच नाही की म्हणजे अगोदर मी डॉक्टर्सना विचारलं होतं, अनेक डॉक्टर्सना मोठ्या 5 मोठ्या हॉस्पिटलमध्ये विचारलं होतं की असं काही शक्य आहे का. त्यांनी याचा विचार सुद्धा करू नका म्हणून सांगितलं होतं. पण डॉक्टर मुळे आशा दाखवली की हे होऊ शकतं असं आणि हे एकदम पटकन झालंय. अँड आय एम रिअली थँकफुल टू एव्हरीबडी. ही संपूर्ण कालावधी काय होता? किती कालावधीची ही तुमची प्रोसेस होती, निर्णय घेणं आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा कार्यमग्न होणं? मला हार्ट अटॅक पहिला आला होता 11 सालात. 4.5 वर्ष मी त्याच्यानंतर या कार्डिओमायोपॅथीने सफर झालो. माय कपॅसिटीज वेर गोईंग डाऊन. गेल्या ऑगस्टमध्ये जेव्हा मी यांच्याकडून ऐकलं की अशी काही शस्त्रक्रिया होते त्यावेळी मी यांना जाऊन भेटलो. ते म्हणाले की हे तुम्हाला ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये, हा एवढंच हे एकच शक्य आहे. तर त्याच्यानंतर मी जवळजवळ 3 महिने त्यांच्याशी संपर्कात होतो. हृदय मिळायला मला 19 डिसेंबर उजाडला. ऑगस्ट पासून 19 डिसेंबर. आणि हे अचानक म्हणजे अक्षरशः कल्पनेच्या पलीकडे वाटतं. हे सगळं पटकन पार पडलं आणि रिकव्हरही चांगला झालो. अँड नाऊ आय एम इन ऑफिस. माझा म्हणजे मी आता सुद्धा ह्या क्षणी ऑफिसमधूनच बोलतोय. वा, धन्यवाद राजन देसाई सर. तुम्ही वेळ काढला. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुमचं आरोग्य सुदृढ राहो या शुभेच्छा देते. मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर अन्वय मुळे, ही जी केस आहे हृदयरोपण शस्त्रक्रिया ही नेमकी काय असते आणि देसाई सरांच्या केसविषयी? आता देसाई सरांनी जे सांगितलं की हे सगळं अचानक होतं आणि इतकं पटपट होतं की काही करायला कधी कधी वेळच नसतो. म्हणजे सगळ्या दिवसाची कामं चालू असतात, अचानक एक फोन येतो आणि सगळा दिवस रात्रच बदलून जाते. अनेक वेळेला असं होतं की हे हृदयवृत्ताप्रमाणे कसं आहे माहितीये का की आम्हाला लाईव्ह डोनर्स नाहीयेत. ते फक्त हिंदी मूवीमध्येच होतं, दिल दे जा चुके सनम किंवा अशा काही गोष्टी. आम्हाला कॅडॅव्हरी डोनर्सच मिळतात. ते कधी मिळतील, कुठून मिळतील, केव्हा मिळतील काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आमच्या सगळ्या पेशंटना आम्ही अलर्ट ठेवतो. जसं आम्ही सतत 24/7 अलर्ट राहतो. सर्वसाधारणपणे जेव्हा आमच्याकडे पेशंट असतात वेगवेगळ्या गटाचे, त्यांना हृदय शस्त्रक्रियेची जरूर आहे, हृदयवृत्तापण जरूर आहे, ते असतात तेव्हा डोनर कुठे क्षितिजावरती पण नसतो. आणि जेव्हा डोनरचा एखादा कॉल येतो तेव्हा त्या गटाचे रेसिपियंट आमच्याकडे नसतात. म्हणजे रस्त्यावरून जाताना कुत्रा अंगावर आला तर दगड सापडत नाही आणि दगड खिशात घेऊन मी फिरलो तर कुत्रा अंगावर येत नाही, असं काहीतरी ते विचित्र होतं. पण जेव्हा हा कॉल येतो तेव्हा आम्ही पहिल्यांदा पेशंटना फोन करतो, आमच्या रेसिपियंटना फोन करतो. तो रेसिपियंटला म्हणजे देसाई सारखे वगैरे जे पेशंट आहेत त्यांना विचारतो की त्यांची तयारी आहे की नाही. त्यांची झालेली असते, कारण महिने त्यांचं काउन्सिलिंग आम्ही चालू असतं, केलंच असतो. आणि हे चालू असताना त्यांना ते आले की त्यांचं ब्लड घेतो. ते ब्लड घेऊन जिकडून डोनरचा कॉल आहे, मग तो इंदूर असू दे, सुरत असू दे, औरंगाबाद असू दे, पुणे असू दे, मुंबई असू दे, तर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्यांचं रक्त घेऊन जायचं. तर रक्त त्यांचं मॅच होते की नाही ते बघायचं, त्या सेम गटाचे आहेत की नाही. तो जो डोनर आहे त्या हृदयाचं त्याची कंडिशन कशी आहे,
त्याचं ब्लड गॅस कसा आहे, एक्सरे कसा आहे, त्याचं वजन किती आहे, त्या वजनाचं आणि यांच्या वजनाचा ते ताळमेळ जुळतोय की नाही, हे सगळं एकाच वेळी सगळं सायमल्टेनियसली एक टीम करत असते. त्याच वेळी या पेशंटना आम्ही इकडे हॉस्पिटलला आणतो, फोर्टिस हॉस्पिटलला, जिकडे हृदयरोपण करतो, आणि यांच्यावरती काम सुरू होतं. ऑपरेशन थिएटरचं काम सुरू होतं. पोलीस आणि बाकीचं जर ट्रान्सफर कसं करायचं हे काम सुरू होतं. समजा सुरतहून आणायचं असेल तर सुरतला विमानतळ आहे, पण तिकडे कमर्शियल एअरलाईन्स नाही आहेत. इंदूर किंवा औरंगाबादवर आम्ही कमर्शियल एअरलाईन्सनी पण आणलेलं आहे. तर कमर्शियल एअरलाईन्स किंवा जेट एअरवेज किंवा इंडिगो अशा खूप खूप सहकार्य आम्हाला मिळालं. पोलिसांचं तर सहकार्य काय तर वादच नाही, त्यांच्याशिवाय हे झालंच नसतं. आणि बऱ्याचदा असं मला वाटतं की मला हिरो म्हणून सगळेजण म्हणतात की त्या ह्याच्यामध्ये, पण खरं जर अवयवदान करणाऱ्या जी फॅमिलीज आहेत ते आणि पोलीस, मुंबई पोलीस, बाकी सर्व शहरातले पोलीस, आय एम रिअली हॅट्स ऑफ टू देम, सॅल्यूट टू देम, सलाम. अगदी बरोबर. या सगळा हा निर्णय घेण्याची ही जी प्रक्रिया आहे त्या सगळ्याच्या भोवती एक समज गैरसमजाचं मोठं वेटोळं आहे. तर हे जे वेटोळं आहे हे बेरायचं कसं सर? जेव्हा एखादा रुग्ण ब्रेन डेड किंवा मेंदू मृत्यू जाहीर होतो तर एक फार मोठा आघात कुटुंबावरती असतो. आता भारतीय संस्कृतीमध्ये किंवा इतर कुठल्याही समाजामध्ये आपण जेव्हा विचार करतो की मी डिक्लेअर केले व्यक्ती की आता ही जगणार नाहीये, तरी पण ती काय करते, ती व्यक्तीची जे कुटुंब मेंबर्स असतात ते कुठलं तरी मिरॅकलची अपेक्षा करतात. कुठल्या तरी महाराजांचा फोटो डोक्याखाली, कुठली उदी लावायचं, कुठले तोडे लावायचे, गंडे लावायचे, आणि खूप असं काहीतरी मिरॅकल होईल असं वाटतं त्यांना. तर ह्या गोष्टीसाठी आम्हाला खूप आमचे काउन्सिलर याच्यामध्ये रुजू होतात की सांगण्यासाठी. तर तो हा एक पडाव असतो, म्हणजे हे जिंकायचं असतं. नंबर 1 त्यांना काउन्सिल करायचं असतं. मृत्यूच्या आघातातून बाहेर काढून ऑर्गन डोनेशनच्या बाबतीत त्यांना शिकवायचं असतं. तर हे खूप कठीण म्हणजे समन्वय लागतं याच्यामध्ये. आणि जसं डॉक्टर मुळे सरांनी सांगितलं तसं इतर समन्वय 2 इस्पितळामध्ये जे समन्वय साधायचा असतो तोही कठीण असतो. आता जेव्हा मेंटल ट्रॉमा किंवा शॉकमध्ये असलेलं कुटुंब ऑर्गन डोनेट करण्यासाठी हो म्हणतं, त्यानंतरच पुढील स्टेप्स सुरू होतात. आता बऱ्याचशा समाजामध्ये गैरसमज आहे की मृत्यू आणि जन्म हे तर अटळ आहेत, सगळ्यांना माहिती आहे. पण काही समाजामध्ये असं मानलं जातं की एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून अवयव काढले तर मोक्ष मिळत नाही. की हृदय काढून घेतलं, फुफ्फुस काढून घेतलं, यकृत काढून घेतलं, मूत्र, अर्धवट शरीर, त्याचं आपण जे फायनल राईट्स करतो त्या फायनल राईट्समध्ये पुढील जन्म चांगला मिळणार नाही किंवा पुढील जन्मात पुन्हा अशी काहीतरी विकृती, शारीरिक विकृती मिळेल. मी सगळ्यांना इथे सांगायचा प्रयत्न करणार आहे की असं काही नाहीये. सर्व धर्मामध्ये आता ऑर्गन डोनेशन, ऑर्गन प्रत्यारोपणाच्या बाबतीत आता ऍक्सेप्टन्स वाढलेलं आहे आणि हे पुण्याचं काम आहे. कारण तुमचं शरीर जर्जर होऊन नंतर शेवटी पंचमहाभूतात जाणार असतं, त्याचा काहीच उपयोग होणारा नसतो. जन्म मृत्यू आणि मृत्यूच्या नंतरचं खरंच कोणाला माहिती नाही, देव कोणी बघितलेलं नाही, माहिती नाही. आता आमच्यासाठी डॉक्टर अन्वय मुळे देव आहे, देव कोणीच पाहिलेलं नाही. तर हे चालते फिरते जे लोक आहेत जे, आणि सर जसे म्हणाले की खरे हिरो डोनर्स असतात, त्यांना खरं त्रिवार सलाम. जे डोनर फॅमिली, डोनर कुटुंबीय असतात त्यांना खूप 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 सलाम. आम्ही डॉक्टर्स आहे, आम्ही स्किल्ड ऑपरेटर्स आहोत. आम्हाला असं तुम्ही कार्यक्रमात बोलायला लावलं तर आम्हाला कदाचित बोलता येणार नाही. आम्ही पडद्यामागचे आहोत निश्चितच. आणि कुटुंबासाठी जे काम करतो आम्ही फार तन मन धनापासून करतो. आमचं रोजचं काम, रोजच्या शल्यचिकित्सा ज्या असतात डॉक्टर मुळे करतात, रोजचे ओपीडी बघतो, रोजचं फॉलोअप बघतो, प्रत्येकाला संवेदनेने बघायचं, बोलायचं, काउन्सिलिंग करायचं, हे सगळं करतो. मध्येच रात्री 12 ते 5 मध्ये ऑपरेशन करण्यासाठी, पुन्हा सकाळी उठून ते काम करायचं रुटीन, दुसऱ्या दिवशी 4-5 ऑपरेशन करायचे. याला खूप खूप एनर्जी लागते. तर तुमच्या प्रार्थना हव्या, तुमची मदत हवी आणि समंजसपणे तुम्ही ह्या गोष्टीला समजून घ्या की डॉक्टर जेव्हा ह्या सेवेमध्ये कार्यरत असतो एक देवाचं काम करतोय तो. आणि कधीच आमच्या मनामध्ये असं काहीच नसतं की याच्यामध्ये खूप पैसे मिळणार आहे. एक किक असते, एक पॅशन असतो. डॉक्टर हे देवाची निवडक मंडळी असतात आणि हे कार्य करत असताना इतका आनंद होतो जेव्हा दुःखी एखादी व्यक्ती, कुटुंब शेवटी हात जोडून, आमच्या केबिनमध्ये डॉक्टर मुळे आणि मी रोज अनुभवतो, हात जोडून त्याच्या आनंद अश्रूला बघून आम्हाला खूप मोठा पुरस्कार मिळतो आणि त्याची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही. आज आम्ही पण खुश आहोत कारण हे 2 तज्ज्ञ आज आमच्यासाठी खास वेळ काढून आलेले आहेत. एक फोन खोळावलाय, चटकन तो घेते आणि पुन्हा त्या मुद्द्याकडे वळते. दीपाली गंगावणे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार दीपाली. नमस्कार मॅडम, मी दीपाली गंगावणे बोलते पुण्यावरून. मी आपला कार्यक्रमच बघत होते. तर माझा प्रश्न असा आहे की फक्त हा जो आहे तो मुंबईचा नंबर आहे,
पण मी पुण्यात राहते. मग मला जर माझे अवयव दान करायचे असतील तर मग मी कुठे जाऊन नोंद करायची? एक तर दूरध्वनी क्रमांक आपण कोणताही दाखवलेला नाहीये, त्याविषयी अधिक माहिती जी आहे आपल्या तज्ज्ञांकडून मिळतेच आहे. आणि जनरल देहदान आणि अवयवदान याविषयी मगाशीही आपलं डिस्कशन झालंय, पण तरी पण अन्वयमुळे आपल्याला काही सांगायचं आहे याविषयी? तुम्हाला कुठला टेलिफोन नंबर वगैरेची जरूर नाहीये, कारण समजा तुमच्यावरती जर ही वेळ आली, म्हणजे समजा मला काही असा प्रॉब्लेम आला, मला काही त्रास झाला आणि माझा मेंदूमध्ये हिमरेज झाला म्हणा किंवा मला कोणाही ऍक्सिडेंट एका झाला व्यक्तीवरती ही वेळ आली, आली कुठेही संपर्क तर त्यांनी आपल्या नातेवाईकांना ते व्हायच्या आधी सांगून ठेवलं, कारण त्या अवस्थेमध्ये मला काहीच कोणाला सांगता येत नाही, कोणाला कॉन्टॅक्टही करता येत नाही आणि तो फोन नंबर मी कुठे ठेवला असेल ते शोधताही येत नाही. ती अवस्थाच तशी नसते. फक्त तुमच्या नातेवाईकांना सांगून ठेवायचं आहे आणि जवळच्या नातेवाईकांना, फॅमिली डॉक्टर्सना. फॅमिली जरूर त्यावेळी जेव्हा तुम्हाला डॉक्टर सांगतील की ह्या व्यक्तीला ब्रेन डेड आहे, याच्यावरती न्यूरोलॉजिकली न्यूरोसर्जन काहीही इलाज करू शकणार नाहीत, याच्यावरती काही उपाय नाही, पुढे मृत्यू हा अटळ आहे किंवा हे मृतच आहेत, त्यांना फक्त आर्टिफिशियली आम्ही आता जिवंत ठेवलेलं आहे. जर तुमची इच्छा असेल तर अवयवदान करायची, तर आपण या पेशंटला चांगलं व्यवस्थित ठेवावं लागेल. त्यानंतरचे जे काही ऍक्शन घ्यायचे ते डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर समजावून सांगतील. पण पेशंटची जर इच्छा असेल आणि त्या डॉक्टरांनाही जर कल्पना नसेल, कारण माझा अपघात रस्त्यावरती कुठेही माहित नाही, मला मी कुठेही ऍडमिट होईन, रस्त्यावरच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये मला लोक घेऊन जाते, त्या ठिकाणी जर त्या डॉक्टरांना माहिती नसेल असं आहे तर जवळचे जिकडे ट्रान्सप्लांट होतात त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, ट्रान्सफर करणं ताबडतोब हे महत्वाचं आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. खरं. टेलिफोनच्या माध्यमातून आता आपल्याशी जोडले जात आहेत डॉक्टर जयेश धारेश्वर, जागतिक कीर्तीचे हृदय शल्य चिकित्सक ही त्यांची ओळख आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार पल्लवी. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू. सर, भारतामध्ये आणि परदेशामध्ये आपला कामाचा मोठा अनुभव आहे आणि हृदयरोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया आपण केलेल्या आहेत. जेव्हा या दुर्मिळ कामाचं आपण भारतामध्ये केलेलं आहे, परदेशामध्ये केलेलं आहे, तेव्हा तिथे आणि इथे काम करताना तुम्हाला काय वेगळा फरक जाणवतो? त्याचबरोबरीने कुठे आणि कशा पद्धतीने सजगता वाढवायला हवी, काय वेगळे पण तुम्हाला जाणवतो? हा एक खूप चांगला आणि महत्वपूर्ण प्रश्न विचारला तुम्ही. आपल्याकडे खूप सारे अनुभवी सर्जन आहेत भारतात आणि स्किलफुल सर्जन्स पण आहेत. पण हार्ट ट्रान्सप्लांटसाठी फक्त सर्जन आणि स्किल शिवाय पूर्ण आपल्याला सपोर्ट लागतो, टीम सपोर्ट लागतो, इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट लागतो आणि सोसायटी सपोर्ट लागतो, जे आपल्या देशात आणि पश्चिमी देशात थोडा फरक जाणवतो आपल्याला. पण आता गेल्या 1 वर्षात जे आपल्याला मुंबईमध्ये दिसतंय, ऑर्गन डोनेशन जे अवेअरनेस वगैरे झालंय, त्याच्यामुळे थोडं जास्त आपल्याला मीडिया सपोर्ट मिळतोय, इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट मिळतोय आणि त्याच्यामुळे जास्त हार्ट ट्रान्सप्लांट झालेले आहेत. पण स्पेशल ट्रेनिंग असं काही गरज नसते. हार्ट ट्रान्सप्लांट तसं बघायला गेलं तर सोपं आहे पण कठीण पण आहे. कुठलाही अनुभवी सर्जन ऑपरेशन ते करू शकतो, पण थोडंफार आपल्याला एक्सपिरियन्स लागतो. गेल्या 10-15 वर्षाआधी आपल्याला एक्सपिरियन्ससाठी पश्चिमी देशात जावं लागायचं, पण सध्या आता भारतात कमीत कमी 8-10 केंद्र तरी आहेत जे हृदयाचे ट्रान्सप्लांट करतात आणि कुठल्याही तरुण सर्जनला ट्रान्सप्लांट करण्यासाठी बाहेर जायची गरज नाही. आता भारतामध्ये तो एक्सपिरियन्स भेटू शकतो. बरोबर. रुग्ण, दाता आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडे ही शस्त्रक्रिया घडते आहे या संदर्भामधली सजगता, जागरूकता आणि समाजामधली जागरूकता याविषयी आपल्याला काही सांगायचंय? ऑलरेडी ऑर्गन डोनेशनसाठी खूप मीडिया हेल्प करते आणि न्यूजपेपरमध्ये, मीडियामध्ये खूप अवेअरनेस झालेला आहे आणि त्याच्यामुळे खूप चांगलं आहे. ऑलरेडी ऑर्गन डोनेशन राईज इन्सिडेन्स वाढलेला आहे आणि ते चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी आणि इट विल ओनली इम्प्रूव्ह फ्रॉम हिअर ऑन. धन्यवाद डॉक्टर जयेश, आपण सहभागी झालात आणि अतिशय महत्वाची माहिती दिलीत. भारतामध्ये सुद्धा त्या पद्धतीचे, त्या पातळीचे तज्ज्ञ आहेत हे आपल्या बोलण्यामधून अधोरेखित झालं. मनपूर्वक आभार. धन्यवाद. डॉक्टर विजय चुडासे, जेव्हा असं आपण म्हणतो की हृदयरोपणाची शस्त्रक्रिया ही कठीण आहे, पण त्याचबरोबर एक महत्वाचा भाग याच्यामध्ये असतो की शरीरामध्ये एखादा बाहेरच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा अवयव बसवण्यात येतो, तेव्हा शरीर त्याला स्वीकारतं का किंवा कशा पद्धतीची ती मुवमेंट असते? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा.
एका शरीरातून दुसऱ्या शरीरात आपण सगळे ब्लड ग्रुपिंग, क्रॉस मॅचिंग, इतर चाचण्या करून शरीरामध्ये अवयव रोपण करतो. प्रत्यारोपण झाल्यानंतर एक कंडिशन अशी असते ज्याला म्हणतो रिजेक्शन, ग्राफ्ट रिजेक्शन किंवा ऑर्गन रिजेक्शन. हे तुमच्या आमच्या हातात नाही, सर्जनच्या हातात नाही, कार्डिओलॉजिस्टच्या हातात नाही, हे रुग्णाचं नशीब. आता 2 प्रकारचे रिजेक्शन असतं. शरीरामध्ये काही असे केमिकल्स तयार होतात ते त्या ऑर्गनच्या विरोधात एक लढा निर्माण करतात, किंवा पेशिया सेल्स जे असतात, WBC, व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो आपण, ते एक लढा निर्माण करतात. तर ग्राफ्ट रिजेक्शन म्हणजे एकतर केमिकल्स तयार होऊन त्या ऑर्गनच्या विरोधात म्हणजे एक रिजेक्शन एक निर्मिती होते. आता हार्टचं रिजेक्शन झालं तर फार कठीण असतं, कारण हार्ट एकच असतं आणि त्याच्यामध्ये कार्डियक फेलियर होऊन रुग्ण दगावतो. ही फार सगळ्यात कठीण गोष्ट. आता मूत्रपिंड रोपण झाल्यानंतर, यकृत रोपण झाल्यानंतर दुसरं म्हणजे आणखी एक चान्स असतो की आपण पुन्हा रिवाईज करू शकतो. सेकंड टाइम, थर्ड टाइम, 2-2, 3-3 वेळा परदेशामध्ये ट्रान्सप्लांट केले गेलेले आहे, प्रत्यारोपण केलेले आहे. पण हृदय प्रत्यारोपण दुसरी वेळा करायचं जरा कठीण आहे, कारण पहिलेच वेळा प्रत्यारोपण करायचं आपल्याकडे कठीण मानलं तर खूप कठीण समन्वय आहे. ग्राफ्ट रिजेक्शन, ऑर्गन रिजेक्शन होऊ नये म्हणून काळजी घेतल्या जाते. विशिष्ट औषधाची चक्री, विशेष औषधाचा मारा, अतिदक्षता विभागामध्ये देखणी, विशेष तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचे समूह त्याच्या कामाला लागून हे विशिष्ट औषधं देऊन ग्राफ्ट रिजेक्शन होऊ नये म्हणून अगोदरपासूनच एक वातावरण निर्मिती करतात. आणि हे औषधं रुग्णाला आयुष्यभर घ्यावे लागतात. काही आयुष्यभर म्हणजे जवळपास महिन्याचा खर्च रुग्णाला 8 ते 10 हजार, डॉक्टर मुळे सांगू शकतील त्यांच्या अनुभवाने, 10-15 हजाराचा खर्च औषधाचा, स्टेरॉइडचा, विशिष्ट औषधाचा तो खर्च त्या रुग्णाला. पण याच्या मोबदल्यात मिळतं त्याला खूप चांगलं एक क्वालिटी लाईफ आणि आयुष्य. आयुष्याची किंमत आपण कधीच मोजू शकत नाही, नाही का? अगदी. सर, जेव्हा आपण असं म्हणतो की हृदयरोपण हे महत्वाचं आहे, जनजागृती मोलाची आहे, यामध्ये 2 मुद्दे येतात की या संदर्भामध्ये असलेला खर्च आधी, त्यावेळी आणि त्यानंतर, या सगळ्याच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने मानसिक तयारी अपेक्षित आहे? हे हृदय किंवा यकृत किंवा किडनी, आजचा जो कार्यक्रम आहे दान करण्यासाठी, ते दान आहे, त्याला खरे पैसे लागत नाहीत, पण ते त्याला म्हणून आपण दान म्हणतो. पण ही चांगल्या अवस्थेत ठेवण्यासाठी, तिथून इकडे आणण्यासाठी, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी बाकीच्या ज्या लॉजिस्टिक वापरावे लागतात आणि औषधं वापरावे लागतात त्याच्यासाठी, आणि त्या पेशंटला जवळजवळ महिनाभर, हे ऑपरेशन झाल्यानंतर महिनाभर पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये असतो, इंटेन्सिव्ह केअरमध्ये असतो, अनेक औषधांवरती असतो, त्यासाठी हा खर्च लागतोच. तर सर्वसाधारणपणे आम्ही जेव्हा असे पेशंट बघतो की ज्यांना या हृदयरोपणाची जरूर आहे किंवा अवयवरोपणाची जरूर आहे, त्यांच्याकडून आम्ही सगळं माहिती काढून घेतो, त्यांना सगळी माहिती समजावून सांगतो, त्यांचं व्यवस्थित काउन्सिलिंग करतो. आणि जर असं वाटलं की ह्या पेशंटमध्ये हे ऑपरेशन झाल्यानंतर आयुष्यभर औषध घेण्याची त्याची फायनान्शियल किंवा अदरवाईज मानसिक कपॅसिटी नाहीये, त्यांना आम्ही ऑपरेशनसाठी रजिस्टर करत नाही. बरं, पूर्ण कल्पना देता या सगळ्या गोष्टी देतो, सगळ्या गोष्टीची देतो, ऍटलीस्ट आम्ही तरी देतो. कारण आता घेतलेले कष्ट, आता उतलेला पैसा, मी लोन काढीन, भीक मागीन, चोरून आणीन, पैसे त्यावेळी उभी करीन मी 10 लाख रुपये, 15 लाख रुपये, ज्या त्यावेळी ऑपरेशनला लागतात. पण त्यानंतर जर आयुष्यभर त्यांनी औषधं घेतली नाही तर रिजेक्शन हे अटळ आहे, त्याच्यावरती प्रश्नच नाही. म्हणजे हे महत्वाचं आहे की शारीरिक दृष्ट्या फिट असणं हे जेवढं महत्वाचं आहे, त्याचबरोबर ते फिटनेस राखण्यासाठी जो औषधोपचार केला जाणार आहे त्याची पण मानसिक आणि आर्थिक तयारी आहे का, हे सुद्धा वैद्यकीय टीम चेक करते आणि मगच पुढची कृती घडते. कारण ते दिलेलं दान आहे, त्याचा मान ठेवायचा असेल, ही औषधं घेतलीच पाहिजे. येस, हा महत्वाचा मुद्दा आहे. दाता हा नेहमी या गोष्टीमध्ये महत्वाचा आहे. एक महत्वाचा निर्णय माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांनी घेतला. त्यांच्या कन्येचं आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. आज कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आपल्यात सहभागी होत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सखी सह्याद्रीच्या आपण लाडक्या वक्त्या आहातच. तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला आवडेल या वेगळ्या विषयावरती की एका क्षणाला भावना बाजूला सारून अतिशय महत्वाचा निर्णय आपण आपल्या जीवलगांच्या बाबतीत घेतलेला आहे. यामध्ये एक समाधान आहे, पण त्याचबरोबर निर्णय घेण्याची त्या क्षणी जे एक कर्तव्य दक्षता दाखवलेली आहे, या सगळ्याविषयी ती मानसिकता आणि असलेलं आत्मिक समाधान. तसं ह्या विषयावर बोलणं खूप कठीणच आहे, परंतु निर्णय घेणं गरजेचं होतं.
अतिशय कौतुकास्पद आहे आपली भूमिका. कारण मला असं वाटलं की ह्याच्यामुळे निर्णय घेणं हे खूप महत्वाचं होतं. कारण जर काही लोक जी अपेक्षा यादी ज्यांची आहे की ज्यांना अवयवांची गरज आहे, निदान त्यांचं तरी जीवन आपण वाचवू शकू. आणि त्या निमित्ताने ज्या गोष्टींचा आपल्याला आता उपयोग नाही होत आहे, तर निदान त्या निमित्ताने ती व्यक्ती त्या रूपाने काहीतरी काम जे आहे ते मरणोत्तर सुद्धा करू शकतं. आणि ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये समाजामध्ये काम केल्यामुळे ह्या गोष्टीची गरज मला माहिती होतं. बऱ्याचशा लोकांना जीवदान मिळू शकतं. त्या उद्देशाने मातृत्व बाजूला ठेवून एक समाजकार्य म्हणून मी तो निर्णय त्वरित घेतला. आपलं कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या माध्यमातून अनेकांना दिशा आणि आदर्श मिळू शकेल अशी मी आशा व्यक्त करते. आपण वेळात वेळ काढून सहभागी झालात आणि दिशादर्शन केलं. मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर विजय सुरासे, आपण काय सांगाल? शिकलेले अनुभवी लोक ज्यांना आपण समाजामध्ये आयडियल मानतो, आता जसे निर्मला सामंत मॅडम, खूप खूप पुण्याचं काम केलं त्यांनी. आणि जनजागृतीमध्ये असे लोकांचं जेव्हा सामील होतात, आता आपण काय समाज युवक कोणाकडे हिरो म्हणून बघतो, सिने कलावंताकडे. जर यामध्ये सिने कलावंतांचा सहभाग झाला, अशी मोठी मोठी व्यक्तींचा सहभाग झाला, राजकीय व्यक्तींचा सहभाग झाला, निश्चितच याचा इम्पॅक्ट परिणाम हा समाजावरती होईल. कारण आपण जेव्हा वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रगती केली असे म्हणतो, ते प्रगती फक्त मर्यादित मुंबईपुरती इथपुरती राहणं, शहरांपुरती राहणं म्हणजे चांगली गोष्ट नाही. भारत हा कृषीप्रधान देश आहे. 80% लोक हे खेडोपाडी राहतात. ही प्रगती हे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारे ह्या अशा लोकांच्या माध्यमातून समाजामध्ये सखोल असं जायला पाहिजे, प्रसार व्हायला पाहिजे. तर सिने कलावंत अशी मोठी मोठी लोकांना पण आव्हान आहे. आता जी बॉलिवूडचे चित्रपट आहे, मराठी चित्रपट आहे, याच्यामध्ये काही काही गोष्टी वैद्यकीय दृष्ट्या चुकीच्या दाखवल्या जातात. इकडून तिकडे असं ऑर्गन फ्लाय होतं किंवा ब्लड ट्रान्सफ्युजनचं चित्रपटामध्ये दाखवलं जातं चुकीचं. आईचं ब्लड मुलाला, मुलाचं ब्लड दुसऱ्या मुलाला. हे जर आता सायंटिफिकली जेव्हा तुम्ही हॉलिवूड मूव्ही बघतात, त्यांच्यापासून आपण शिकवण घ्यायला पाहिजे की खऱ्या अर्थाने इमर्जन्सी तत्पर सेवा डॉक्टर कसे करतात त्याचं प्रबोधन झालं पाहिजे. अवयवरोपणाचं व्यवस्थित प्रबोधन झालं पाहिजे. आणि अशा लोकांच्या सहभागामुळे खूप फरक पडेल. अतिरंजित कथा दाखवू नयेत पडद्यावरती. एक जबाबदार म्हणून त्या माध्यमांमध्ये त्या गोष्टी दाखवल्या निश्चितच. आणि फक्त 4-5 मोठ्या शहरापर्यंत ही प्रगती झाली म्हणून आपण देश प्रगत झाला म्हणू शकत नाही. खेडोपाडी, तालुका ठिकाणी अतिदक्षता विभाग जिथे तिथे ह्या गोष्टीची जनजागृती पोहोचली पाहिजे. आणि तिथलच्या रुग्णांनी जेव्हा मागणी करायला सुरू केली की आम्हाला अवयवरोपणाच्या बाबतीत सांगा, आमचं आता इथून पुढे असं वाटतंय की हे आमचा अवयव थकलेला आहे, तर पुढे काही मार्ग आहे का. जेव्हा हा समाजातील व्यक्ती जेव्हा अवयवरोपणाच्या बाबतीत जाणायला लागेल, तेव्हा आपण म्हणू शकू की आपण खरोखर प्रगती केलेली आहे. सगळ्यांना आव्हान की अवयवरोपणाच्या बाबतीत आपण सगळीकडे जाणून घ्या. आपल्या ठिकाणच्या शहरामध्ये, तालुका ठिकाणी किंवा इस्पितळामध्ये, क्रिटिकल केअरमध्ये डॉक्टरांकडून माहिती घ्या आणि ह्याचा प्रसारही करा. खरंय, महत्वाचं आहे. सर, आपण एक महत्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे निकोलस ग्रीन इफेक्ट. हा नेमका काय आहे याविषयी जाणून घ्यायला आवडेल. निकोलस हा एक 8 वर्षाचा मुलगा होता, अमेरिकन. आणि युरोपमध्ये त्याच्या आईवडिलांबरोबर तो सुट्टीसाठी गेला होता. इटलीमध्ये असताना समुद्रावर खेळत असताना त्याला कुठून तरी बंदुकीची गोळी लागली त्याच्या मेंदूमध्ये आणि त्याला त्याचे आईवडील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे त्या डॉक्टरने सांगितलं की ही इज ब्रेन डेड, ही इज नो मोर. तर ब्रेन डेड आहे हे याची जाणीव अमेरिकन असल्यामुळे त्यांना माहिती होती. त्यांनी काय करायचं त्यांना लक्षात होतं. आणि त्याच वेळी इटलीमध्येच त्यांनी त्याचे सगळे अवयव दान करायचं इच्छा व्यक्त केली. त्यावेळी इटलीमध्ये आपल्या भारतासारखंच लाईव्ह डोनेशन आणि लाईव्ह प्रोग्राम ट्रान्सप्लांटचे खूप होते. पण जेव्हा या निकोलसच्या आईवडिलांचा निर्णय मीडियानी आणि न्यूजपेपरनी तो तिथे घेतला, तो त्यांनी एवढा उचलून धरला की आज इटलीमध्ये लाईव्ह डोनेशन प्रोग्राम, ट्रान्सप्लांट प्रोग्राम संपून गेलेला आहे. फक्त कॅडॅव्हरी ट्रान्सप्लांटच होता. दॅट इज वाय इट इज कॉल्ड निकोलस ग्रीन इफेक्ट. द ग्रीन इफेक्ट इज बिकॉज ऑफ दॅट. आणि अशी एक वेळ आपल्याकडे पण भारतामध्ये येईल अशी मी आशा बाळगतो. आणि याची सगळी जबाबदारी हे जे काही घडतंय किंवा
सगळं जे पुण्य आहे ते त्या फॅमिलीला जे ते अशा कठीण अवस्थेमध्ये इमोशनल असताना तो हा निर्णय घेतात. बरोबर आहे. यामध्ये सर एक फुफ्फुस रोपण हा जो प्रकार आहे हाही तितकाच कठीण मानला जातो, पण त्याचीही आज नितांत आवश्यकता आहे. याविषयी पण थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. हे बघा, आता हृदयरोपण 1967 साली पहिल्यांदा भारतामध्ये झालं. जगामध्ये पहिल्यांदा 67 साली झालं. नंतर लागोपाठ 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यामध्ये भारतामध्ये झालं. अच्छा. त्यानंतर फुफ्फुसाच्या रोपणाच्या बाबतीत विचार देखील केला गेला. जगामध्ये 6 वर्षानंतर फुफ्फुस रोपण झालं, तर आपल्या भारतामध्ये तेवढ्या संख्येने होत नाही. कारण फुफ्फुस रोपणानंतर खूप ग्राफ्ट रिजेक्शनचा रेट जास्त असतो. आणि शस्त्रक्रिया टेक्निकली जरी सोपी असली, मोठे फुफ्फुस नुसते छातीच्या सांगाड्यामध्ये बसवायचे आणि स्टिचिंग काम करायचं, डिसेक्शन आणि ते काम कमी असल्यामुळे टेक्निकली सोपं जरी असलं तर रिजेक्शन रेट खूप जास्त असतात. फुफ्फुसाचे जे आजारी रुग्ण असतात त्यांनाही याचा फायदा व्हावा. जागोजागी चांगल्या इस्पितळामध्ये फुफ्फुस रोपण व्हायला पाहिजे. या बाबतीतही जनजागृती झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आज या ठिकाणी एक गोष्टीची जाण व्हायला पाहिजे, कायदा काय म्हणतोय. आता हे सगळं कायद्यामध्ये आहे. पूर्वी सुरुवातीला जेव्हा भारतामध्ये पहिलं हार्ट ट्रान्सप्लांटचा कायदा नव्हता, ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट वरती एक कायदा 1994 मध्ये, त्यानंतर अमेंडमेंट झाल्या. कुठलीही व्यक्ती कोणाला ऑर्गन डोनेशन करून त्याला म्हणजे आपण मदत करू शकत नाही. विशिष्ट नातीगोती, रक्ताची नातीगोती असतात, त्यांना परवाना दिलेला असतो लाईव्ह डोनरमध्ये. आणि मृत्यू झालेला, मेंदू मृत्यू झालेल्या व्यक्तीला तिथे कायदा हा थांबवत नाही. म्हणजे ज्याची लिस्टवरती प्रायोरिटीवरती तो आला त्याला ते ऑर्गन मिळू शकतं, फक्त त्याचा फॉलोअप लागतो. आता कायद्याच्या याच्यामध्ये राजपत्रित कायद्याचा फॉलोअप करूनच आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो. याचा फॉलोअप करत असताना बरेच वेळा पेपरवर्क खूप कठीण असतं. हे पेपरवर्क करत असताना वेळही निघून जातो. पण यशस्वी शस्त्रक्रिया व्हायला लागल्या. आता कायदाही आम्हाला फास्ट आणि शासनही फास्टरित्या मदत करत आहेत आणि खूप वेगाने आता शस्त्रक्रिया आम्ही करायला लागलो. जाता जाता दोघांनाही काय मंत्र द्यायचा आहे सगळ्या प्रेक्षकांना? सुरुवातीला मी सांगेल की अवयव रोपणाची गरजच पडू नये म्हणून सगळ्यांना मनापासून एक मी सल्ला देतो की आपल्या शरीराची काळजी घ्या. शरीर एक मंदिर आहे. मंदिर चर्चमध्ये नाही, आपला परमेश्वर चर्चमध्ये नाही, मंदिरात नाही आहे, गिरजाघरमध्ये नाही आहे, मशिदीत नाही आहे, तुमच्या आतमध्ये आहे. तुमच्या शरीराची स्वतःची निगराणी राखा. आणि जीवनशैलीमुळे होणारे आजार, यकृताचे, सिरोसिस ऑफ लिव्हर, अल्कोहोलमुळे, स्मोकिंगमुळे लंग्सचे आजार, कॅन्सर्स किंवा हार्टचे आजार होऊ नये म्हणून याच्यासाठी प्रयत्नशील राहा. आणि झालंच कर्मकुंडलीमध्ये तुमच्या लिहिलंच असेल तर एक खूप मोठं हृदय करून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांनी अवयव रोपणासाठी खूप मदत करायची काळाची गरज आहे. सर, आपण काय सांगाल? तू जे आजार होऊ नये म्हणून सांगितलंस ते मी अवयव दान करावं म्हणून सांगतो की अवयव दान करायचं असेल आणि खरंच इच्छा असेल तरी तुम्ही चांगले राहा, तरी तुम्ही सुदृढ राहा. कारण तुमचे अवयव जर तुम्ही खराब केले, परमेश्वराने दिलेली, तर ती तुम्हाला दान करता येणार नाहीत. बघा ना, आता छोटी छोटी मुलं मोबाईल घेतात, त्याच्यावरती एकदम छान कव्हर लावतात, प्रोटेक्ट करतात, त्याला स्क्रीन गार्ड लावतात, पण मुलं हेल्मेट वापरत नाही. म्हणजे 15,000च्या मोबाईलला तुम्ही स्क्रीन गार्ड लावतात, प्रोटेक्ट करतात, पण डोक्याला हेल्मेट लावा. कारण वाहतुकीचं म्हणजे अशा रस्त्यावर ऍक्सिडेंट, सगळ्यांना गणपतीसारखा म्हणजे हेड ट्रान्सप्लांट किंवा बॉडी ट्रान्सप्लांट मिळणार नाही. काळजी घ्या, युवकांनी काळजी घ्या. शालेय शिक्षणामध्ये या विषयाबाबतीत चर्चासत्र मांडा. एज्युकेशन कॉम्पिटिशनमध्ये हा विषय घ्या आणि चर्चासत्रामध्ये हा विषय एवढा जोमाने वरती न्या की याचं प्रबोधन खूप झालं पाहिजे. अथांग सागर आहे. 50 लाख लोकांना ऑर्गन ट्रान्सप्लांटची गरज आहे, पण होतात किती? 25 ते 50. ह्या काळाची गरजेची ओळख पाळून सगळ्यांनी म्हणजे या गोष्टीचा प्रसार करणं गरजेचं आहे. आम्हाला दोघांना इथे बोलवलं, खूप खूप आभार. पुढेही असे काही कार्यक्रमात आपण बोलवलं तर जनजागृतीसाठी, प्रबोधनासाठी आमची नेहमीच तयारी असेल. या प्लॅटफॉर्मवरतून सांगण्यासाठी आम्ही नेहमीच तयार. अतिशय क्लिष्ट विषय सोप्या भाषेमध्ये आपल्यापाशी पोहोचलेला आहे. स्वातंत्र्याची 70 आपण गाठताना त्या उंबरठ्यावर जेव्हा उभे आहोत तेव्हा या उंबरठ्यावर उभं राहून विचार करायला हवा की वैद्यकीय दृष्ट्या पुनर्जन्म आणि देण्याचं समाधान या दोन्ही गोष्टी शक्य आहेत का? हो, आजच्या वैद्यकीय टीमच्या मदतीने हे शक्य आहे. मग यामध्ये पाऊल कुणी उचलायचंय? अर्थातच आपण सगळ्यांनी, आपल्या विचारांनी, आपल्या कुटुंबियांनी, आपल्या समाजाने. मग हे पाऊल उचलूया आणि या दृष्टिकोनातनं नवनवीन संकल्पनांकडे वळूया. कसा वाटला आजचा कार्यक्रम नक्की कळवा फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून. आमचे फेसबुक आणि जीमेलचे पत्ते तुम्हाला माहिती आहेतच. www.facebook/sakhisayhadri.dd आणि sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय.
अतिशय क्लिष्ट विषय आपण दोघांनी वेळात वेळ काढून सोप्या भाषेमध्ये आम्हाला उलगडून सांगितलात. मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.